बातमी लोकसत्तामध्ये आलेली आहे, ती नाही म्हटलं तरी जरा आश्चर्यकारक आणि संशय निर्माण करण्यात येईल. गेल्या आठवड्यामध्ये मी आपल्या सर्वांशी बोलताना मुंबईचं कसं अडाणी सिटी करण्याचा डाव चाललेला आहे, मुंबई शहराचं, ही माहिती आपल्यासमोर मांडली होती. एक तर धारावीकरांना मी पुन्हा एकदा सांगतो की तुम्हाला आहे तिकडनं आम्ही जाऊ देणार नाही. धारावीकराला धारावीमध्येच घर मिळालं पाहिजे, आमची आग्रहाची मागणी आहे. त्याच्याबद्दल आणखी डिटेलमध्ये बोलेन. पण एका धारावीची 20 धारावी या मुंबईमध्ये करण्याचा डाव जर कोणी करत असेल तर तो आम्ही उधळून लावू. ते स्वप्न त्यांचं काय आम्ही साध्य होऊ देणार नाही. म्हणजे धारावीकरांना उचलायचं, मुरुंडला नेऊन टाकायचं, धारावीकरांना उचलायचं, मिठागरात टाकायचं, दहिसर नाक्याला टाकायचं. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, कुर्ला मदर डेअरीमध्ये टाकायचं. तर या विकासकाच्या आणखीन कुठे जर काही जमिनी असतील तर तिथे त्यांनी न्यावं, ट्रान्झिट कॅम्प बांधावे. पण धारावीकरांना घर हे धारावीमध्येच मिळालं पाहिजे, ही आमची आग्रहाची मागणी आहे आणि ती आम्ही लावून धरलेली आहे. त्याच्याप्रमाणेच धारावीचा विकास होईल. अन्यथा धारावीकरांना बेघर करून मुंबईची विल्हेवाट लावून कोणत्या विकासकाचं स्वप्न आम्ही साकार होऊ देणार नाही. आणि त्यालाच धरून मुंबईमध्ये कशी लूटमार सुरू आहे. काल आदित्यने रस्ता घोटाळ्यांचा विषय मांडला, म्हणजे कॉन्ट्रॅक्टर माझा लाडका, ही एक त्यांची नवी योजना आहे. तसंच आज ही बातमी आलेली आहे, लुप्त आदेशाचे गौड बंगाल. आजपर्यंत असं कधी झालं असेल असं माझ्या तरी माहितीत नाही आहे की मुंबई बँकेला सहकार भवनासाठी जागा देण्याचा निर्णय संकेतस्थळावरती टाकला गेला आणि काही मिनिटात तो मागे म्हणजे तो तिथला GR हा काढला गेला. पण GR जर मागे घेतला असेल म्हणजे संकेतस्थळावरनं, तर तो GR मागे घेतलाय का कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून हा गपचूप कारभार केलेला आहे. जसं रात्रीच्या कारभारात त्यांनी रात्रीचा खेळ चाले, रात्रीच्या गाठीभेटी करायच्या, तसा हा काही व्यवहार आहे का? आणि मुळामध्ये हा जो आहे पशुसंवर्धन साठीचा हा आहे ना, हा भूखंड पशुसंवर्धन खात्याचा होता. तो काय म्हणून तुम्ही काढला आणि मुंबई बँकेला काय म्हणून दिला? मुंबई बँकेमध्ये तुमचे जे काय म्हणजे या सरकारात जे बसले त्यांचे चेले चपाटे आहेत म्हणून त्यांच्या घशात भूखंड घातलाय का? तर याचं उत्तर हे मुंबईकरांना मिळालं पाहिजे. आणि अशा किती पद्धतीने तुम्ही मुंबईच्या जागा या तुमच्या चमच्यानं देणार आहात? ही मुंबईची जागा आहे. आमचं सरकार 2-3 महिन्यात येईल आणि जर हा निर्णय तोपर्यंत राहिला तर आम्ही हा निर्णय नक्की रद्द करूच. ज्या कामासाठी हे कामं भूखंड आहेत, म्हणजे जसं कुर्ला मदर डेअरी असेल, मुलुंडचा नाका असेल, दहिसरचा नाका असेल, ज्या कामासाठी ते भूखंड ठेवले असतील त्याच कामासाठी त्याचा वापर होईल. अन्यथा दुसऱ्या कामासाठी आम्ही जर तो करून दिला गेला असेल तर हे सगळे निर्णय आम्ही रद्द केल्याशिवाय राहणार नाही. हे आज ठामपणाने मी मुंबईकरांना सांगतोय. बाकी परवा सुद्धा तुम्हाला काही प्रश्न विचारायचे होते, आज सुद्धा काही असतील. आज मुळामध्ये तुम्ही का आलात ते मला सांगा. काल का आलात? मराठा समाजाचे आंदोलन काही तुम्हाला भेटले, काय नेमकी चर्चा झाली? आणि त्यांचं म्हणणं आहे की ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण देण्यावर उद्धव ठाकरेंची नेमकी भूमिका काय? मी याबद्दल गेल्या महिन्यामध्ये किंवा याच महिन्यात संभाजीनगरला गेलो होतो, तिथे भूमिका स्पष्ट केलेली आहे. मधल्या काळामध्ये सरकारने एक नाटक करण्याचा प्रयत्न केला होता. सर्व राजकीय नेत्यांना बोलवून तुमचं काय म्हणणं आहे. आजपर्यंत आम्ही अनेकदा हे म्हणणं मांडलेलं आहे. जेव्हा विधानसभेत मांडले तेव्हा आम्ही त्याला सर्वांनी पाठिंबा दिलेला आहे. आज सुद्धा माझं म्हणणं तेच आहे की राजकारण्यानं बोलवण्यापेक्षा सर्व समाजाच्या नेत्यांना बोलवावं, सर्व मान्य तोडगा काढावा. शिवसेनेचा त्याला पाठिंबा आहे. आणि जे आंदोलक आले होते माझी भूमिका काय विचारायला, त्यांना सुद्धा मी हेच सांगितलेलं आहे की तुम्हाला एकमेकात लढवून आपल्या राजकीय पोळ्या भाजण्याचं स्वप्न जे काही लोक बघतायत, मग त्याच्यात भाजपा असेल किंवा अन्य कोणी असेल, हे स्वप्न साकार होऊ देऊ नका. कारण आपण एका आईची लेकरं आहोत, महाराष्ट्राची लेकरं आहोत. समाजामध्ये वितुष्ट जातीपातीत भांडणं लावून महाराष्ट्राची विल्हेवाट हे लावत असतील तर ते कृपा करून त्यांचं स्वप्न हे राज्याला घातक आहे, ते यशस्वी होऊ देऊ नका. त्यापेक्षा सर्व समाजातल्या लोकांनी एकत्र या. त्याच्यासाठी शिवसेनेचा जर काही सहभाग पाहिजे असेल, मदत पाहिजे असेल तर आम्ही तो द्यायला तयार आहोत. आणि माझं अजूनही म्हणणं असं आहे की आरक्षणाच्या मर्यादा वाढवण्याचा अधिकार हा राज्याला नाही आहे. जसं बिहारला आरक्षण दिलं होतं ते कोर्टाने उडवलं. मर्यादा वाढवायची असेल तर लोकसभेमध्येच हा प्रश्न सुटू शकतो. मी माझे खासदार द्यायला तयार आहे, सोबत द्यायला तयार आहे. सर्वांनी, मग त्याच्यात मराठा असतील, ओबीसी असतील, धनगर असतील, सर्वांनी मोदींकडे जावं.
कारण मोदी सुद्धा नेहमी सांगतात पिछडे जाती जमाती का असं म्हणून ते त्यांचं ते नेहमीचं ते एक सांगतात की त्यांची कशी काय बॅकग्राऊंड होती, लहानपणी ते कसे काय गरीब होते, गरिबीतला संघर्ष त्यांना चांगला माहिती आहे. तर तो संघर्ष त्यांच्या अनुभवाला आलेला आहे. मग या बाबतीमध्ये आरक्षणाच्या बाबतीत मोदी देतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे. मोदीने निर्णय द्यावा की आरक्षण तुम्हाला जर का ओबीसीच्या मर्यादा वाढवायच्या आहेत, मराठा किंवा धनगरांना आरक्षण देताना आदिवासींना दुखवायचं नसेल, मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसीना दुखवायचं नसेल, पहिले दुखवायचं आहे की नाही हे मोदींनी सांगायला पाहिजे, सत्ताधारी पक्षाने सांगायला पाहिजे. आणि आरक्षण वाढवण्यासाठी लोकसभेत जर तुम्ही काही प्रयत्न करू इच्छित असाल तर सर्वमान्य तोडगा तिकडे निघत असेल तर आज मी त्या तोडग्याला पाठिंबा द्यायला तयार आहे. मागील 2 दिवसापासून मराठा आंदोलन हे मातोश्री बाई आंदोलन करतात. नाही, मला नाही पुरस्कृत आहे. तुम्हाला असं वाटतं का की यात काही राजकीय संशय आहे का? तुमच्या नाही, मी त्याच्यात काय जाणार आहेत? नाही, मी त्याच्यात त्यांनी काय करावं हे काही मी विरोधकांना टार्गेट केलं जाते असं तुम्हाला नाही, मला असं काही म्हणणं नाहीये. मला प्रामाणिकपणाने त्यांना न्याय मिळावा असं माझं मत आहे आणि तो न्याय त्यांना राज्यात मिळेल असं मला हे राज्यकर्ते असताना वाटत नाही. कारण मुळामध्ये परत एकदा सांगतो, आरक्षणाच्या मर्यादा वाढवण्याचा अधिकार हा लोकसभेला आहे. लोकसभेमध्ये मोदींनी निर्णय घ्यावा, आम्ही मान्य करायला तयार आहोत. म्हणून मी इथल्या सगळ्या या समाजातल्या लोकांना विनंती करतोय की आपण इकडे एकमेकाशी भांडत बसण्यापेक्षा दिल्लीमध्ये जाऊ, दिल्लीमध्ये चला आणि मोदींना सांगा की तुम्ही आता ह्याच्यामध्ये लक्ष घाला. कारण ते मोठी दैवी शक्ती मोदींना प्राप्त झालेली आहे. त्याच्यामध्ये त्यांना त्यांच्या आयुष्यातला संघर्षसुद्धा माहिती आहे. तो वेळोवेळी आपण आपल्याच माध्यमातून जनतेसमोर त्यांनी मांडलेला आहे की कसं ते लहानपणी किती लहान होते, मोठेपणी किती मोठे झाले, हे सगळं त्यांनी मांडलेलं आहे. तर तो संघर्ष, तो अनुभव लक्षात घेऊन मोदीने याच्यावरती तोडगा काढावा, आम्हाला मान्य आहे. परवा शरद पवारांनी जे वक्तव्य केलेले आहे, राज्यामध्ये परिस्थिती बिकट आहे आणि गंभीर होऊ शकतात राज्यामध्ये, बरोबर आहे. वाद निर्माण झालेला आहे की पवारांसारखा ज्येष्ठ माणूस अशा पद्धतीने ज्या पद्धतीने मी सगळ्या समाजाला दोष देत नाही, कारण तो साधा समाज आहे. मग सगळ्याच समाजाची लोक, त्यांना त्यांचा न्याय हक्क पाहिजे. न्याय हक्क मागणं हा काही गुन्हा नाही आहे. पण त्याच्यासाठी आरक्षण हा एक विषय असा आहे की त्याला काही मर्यादा ह्या कायद्याने आखल्या गेलेल्या आहेत आणि त्या मर्यादा ओलांडायचं असेल तर ते केवळ आणि केवळ लोकसभेत होऊ शकतं. कारण आता झालं आमचं सरकार सुद्धा यांनी पाडून 2.5 वर्ष झालं, गद्दारी करून सरकार पाडलं, 2.5 वर्ष झाली. 2.5 वर्षात अजून या सरकारने मग तोडगा का नाही काढला? कोणी अडवलं होतं? जेव्हा त्याने तो ठराव आणला होता गेल्या वेळेला विधानसभेत आम्ही पाठिंबा दिला होता. आम्ही कुठे अडवले कोणाला? सर, श्याम मानव तुम्हाला भेटायला आलेले होते का? श्याम मानव आता येऊन गेले. त्यांच्या काही सामाजिक एक अपेक्षा आहेत, साधारणतः राज्यासाठी काही त्यांच्या अपेक्षा आहेत आणि ते मला वाटतं सगळ्याच जण भेटत आहेत आणि त्यांची जी काही भूमिका आहे किंवा त्यांच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या सगळ्यांकडनं ते भेटून त्याला ते मांडतात. त्यांच्या समिती महाविकास आघाडीला पाठिंबा देईल या सगळ्या अंधश्रद्धा निर्मूलन समिती, जसं श्याम मानव आता तुम्हाला भेटले तर ते सुद्धा सोबत. अंधश्रद्धा पक्षात जादूटोणा विरोधी, कारण श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये एक पुसटशी रेषा आहे. त्याच्यामुळे मी कोणी आम्हाला पाठिंबा देईल या अंधश्रद्धेत वावरणारा नाहीये. श्याम मानवांचा विषय आहे उद्धवजी श्याम मानवांचा एक विषय आहे की त्यांनी मध्यंतरी अनिल देशमुखांच्या बाबतीत जी काही विधानं केली आणि आता राज्यात आपल्याला बघायला मिळते अनिल देशमुख विरुद्ध देवेंद्र फडणवीस आणि त्यात मध्यस्थ म्हणजे केंद्रबिंदू आहे समित कदम. तर या सगळ्या प्रकरणात तुम्हाला काय वाटतं? कारण त्या काळात तुम्ही मुख्यमंत्री होतात आणि अनिल देशमुखांवर आरोप होते आणि ऍफिडेव्हिटवर त्यांना हे आरोप करण्यास सांगितले होते. हे अनिल देशमुखांनी त्याही वेळेला उघडपणाने बोललेले आहेत. अनिल देशमुख मध्ये मला भेटले त्याही वेळेला बोललेले आहेत आणि मला असं वाटतं की त्यांना जो काही अनुभव आलेला आहे, काय पद्धतीने हे घृणास्पद काम करणारी लोक बसलेत सत्तेवर, म्हणजे यांना हे सगळे लोक अमानुष आहेत. हे कुटुंब बघत नाही आहेत, मुलाबाळांवरती वेडेवाकडे घाणेरडे आरोप करून त्यांना त्यांचं आयुष्य बर्बाद करायचं. पण त्यांना हे कळत नाही की दुसऱ्यांना जशी मुलं तशी त्यांनाही मुलं आहेत. उद्या त्यांनाही त्यांच्या मुलाबाळांवरती कोणी आरोप केले आणि अशा घाणेरड्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला जर जे घडलेलंच नाही तर त्यावेळेला कळेल की आईवडिलांचं दुःख काय असतं. त्याच्यामुळे मी परत एकदा सांगतो की पूर्वीचा भारतीय जनता पक्ष हा वेगळा होता आणि आत्ताचा जो आहे तो अत्यंत घृणास्पद आणि अमानुष पद्धतीने काम करणार आहे. ही वृत्ती ही देशातनं आणि महाराष्ट्रातनं नष्ट झालीच पाहिजे. आदित्य यांनी पत्रकार परिषदेत मुंबई
बाहेरचे जे खड्डे आहेत रस्त्यांवरचे त्याच्याबद्दल त्यांनी वक्तव्य केलं. त्याच्यावर आता विविध यांनी असा आरोप केलेला आहे की आताचेच मी संन्यास घेतलेल्या लोकांबद्दल बोलत नाही. हो, काल अंबरस जाऊन आले तिकडे. अंबरस तिकडे जाऊन भेट देऊन आले. अंबरस आणखीन व्यवस्थितपणे सांगतील, कारण हे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अशा घटना घडतात ज्याच्याकडे राज्यकर्त्यांचं लक्षच नाही आहे. सर, मराठा आरक्षण को लेकर जानना चाहेंगे किस तरीके से रमेश खेरे पाटिल ने आपसे मुलाकात की है, इस पूरे मुद्दे को आप किस तरीके से देखते हैं? उन्होंने ओबीसी समाज में मतलब ओबीसी एक्ट में नहीं, मैंने जाहिर भूमिका स्पष्ट की है. पिछले कुछ दिन पहले मैं संभाजीनगर में गया था, तब भी मैंने कहा था. बीच में सरकार ने एक कोशिश करने की कोशिश की, एक नाटक था वो. सारे जितने नेता हैं, राजनेता राजनीतिक, उनको बुलाकर आपकी क्या राय है, आपकी क्या राय है, ऐसे कई बार हो चुका है. तो इसलिए मैंने कहा कि समाज के जो भी नेता हैं, सारे समाज के नेताओं को बुलाओ, और अगर सब लोग मंजूर करते हैं तो शिवसेना भी मंजूर करेगी, और नहीं तो फिर मैंने इन लोगों को कहा जो अभी मेरे पास आए थे कि चलो हम सब मिलकर मोदी जी के पास जाते हैं, क्योंकि मर्यादा बढ़ाने का काम राज्य में नहीं हो सकता, संसद में हो सकता है. तो संसद में वैसा कुछ प्रस्ताव लाए, हमें मंजूर है, हम उनका समर्थन करेंगे, उसका समर्थन करेंगे. धारावी मुद्दे को लेकर भी आप जानना चाहेंगे कि आपने अभी जस्ट कहा है कि मैंने कई बार कहा है. पिछली बार जब आपसे मुलाकात हुई थी सब मीडिया के साथ, तब मैंने सिर्फ धारावी का मुद्दा लिया था. धारावी के लोग जहाँ पर रह रहे हैं वहाँ से हम उनको हटाने नहीं देंगे. अगर कोई कोशिश करे कि वहाँ से उनको भगाकर वहाँ अपने टावर्स खड़े करें तो संभव नहीं, असंभव है. और धारावी के लोगों को मुंबई की जहाँ जगह है, जैसे मुलुंड की जगह है, दहीसर का है, कुर्ला मदर डेयरी है, वहाँ पर हम उनको जाने नहीं देंगे. सर, सूबे के मौजूदा मुख्यमंत्री कहानियां बताते हैं कि कैसे वो अमित शाह से छुपकर मिलने जाते हैं. आज संजय राउत जी ने कहा है कि सिक्योरिटी का मामला गंभीर है. क्या ऐसी कोई व्यक्ति अपना नाम बदलकर या टोपी खुद को नहीं, मास्क घालून ते जायचे 10 हाँ नहीं, जो सिस्टम है हमारी सुरक्षा व्यवस्था, उसको टोपी लगा सकता है क्या कोई? म्हणजे ही फार भयानक गोष्ट या त्यांच्या गमतीमध्ये त्यांनी बाहेर काढलेली आहे की आपल्या एअरपोर्टची सुरक्षा किती बोगस आहे. तुम्ही साध्या माणसांना छळता, पण राज्याचा उपमुख्यमंत्री किंवा राज्याचा तत्कालीन विरोधी पक्षनेता जर वेषांतर करून देशाच्या गृहमंत्र्यांना भेटत असेल तर गृहमंत्र्यांना सुद्धा हे मान्य आहे का? ज्यांच्याकडे देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे किंवा विभाग आहे, त्या देशाच्या गृहमंत्र्यांना देशातल्या एका शासकीय यंत्रणेतला महत्त्वाचा माणूस वेषांतर करून वेगळ्या नावाने आपल्याला भेटायला येतोय, सुरक्षा यंत्रणेला चकवा देऊन येतोय, असा गृहमंत्री हा माझं म्हणणं आहे की जागेवर राहताच कामा नये. की जो सरकार पाडण्यासाठी, पक्ष फोडण्यासाठी सुरक्षा व्यवस्थेशी खेळ करतोय, हा गृहमंत्री जागेवर राहता कामा नये. या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. जो संपूर्ण आपले अधिकार स्वतःच्या पक्षाच्या हितासाठी वापरतोय, हा गृहमंत्री देशाचा गृहमंत्री म्हणून राहायला लायक नहीं. अभी सारी बातें मैंने कह दी है. सर, मुंबई गोवा हाईवे का जो विषय है, काफी करोड़ स्पेंड कर दिए गए हैं. नहीं, आपण एक काम करा, नवीन एक पुरस्कार जाहीर करा की कंत्राट आणि ज्यांनी हमी दिली होती, नाही पहिले मराठी मी बोलतो ना, ज्याने आधी छाती ठोकपणाने सांगितलं की 200 वर्ष खड्डे पडणार नाही, तर त्याला एक असतं ना युग पुरुष, तसा एक नवीन पुरस्कार करा, खड्डा पुरुष. आणि खड्डा पुरुष म्हणून ज्याने हे हमी दिली होती कि 200 साल कुछ होगा नहीं, गड्ढे नहीं होंगे, तो अभी हिंदी में कैसे खड्डा पुरुष को क्या करेंगे? गड्ढा पुरुष, डंडा नहीं है, गड्ढा बोल रहा हूँ. तो ऐसा एक पुरस्कार डिक्लेयर करो आप. सर, पिछले कुछ दिनों में रेल घटनाएं बहुत हुई हैं, आज फिर मुंबई हावड़ा रेल घटना हुई है. जिस तरह से हो रहा है, और अश्विनी वैष्णव उन्हें इस वक्त प्रभारी बनाया गया है चुनाव. नहीं, कल जिस तरीके से राहुल गांधी जी भाषण देते वक्त अपने अर्थमंत्री जी मजा ले रहे थे, हंस रही थी, ये कोई मंत्री क्या मंत्री बनाने के लायक है? कोई भी नहीं है. जैसे मैंने बात कही कि गृह मंत्री लायक नहीं है, अर्थमंत्री भी हंस रही है, वैसे ही रेलवे मंत्री क्या कर रहे हैं? अपना काम छोड़कर सभी काम कर रहे हैं. पण सर, रेल्वे मंत्री लक्षात देत नाही, कारण की लगातार हे 3 महिन्यात हा मोठा अपघात आहे आणि रेल्वे मंत्र्यांना जबाबदारी दिली आहे पक्ष विस्ताराची. वही तो मैं बोल रहा हूँ ना, डबल इंजन ट्रिपल इंजन सरकार की बात चल रही है, लेकिन इंजन पटरी से उतर रहा है. रेल
गाड़ियां उतर रही है, उनके एक्सीडेंट बढ़ते जा रहे हैं। तो ये सब नाकामयाब मंत्री हैं, इनको इस्तीफा देना चाहिए। सर वायनाड में लैंडस्लाइड की ठीक है, अभी सारी बातें एक साथ नहीं करेंगे। वायनाड आमदारांच्या अपात्रतेचं येत्या 5-10 वर्षात निकाल लागेल असं मला कळलेलं आहे, बघू। आशा करतो अशी 5-10 वर्षात तरी निकाल लागेल। चला, धन्यवाद। नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।